राजस्थान विधानसभेमध्ये आमदारांची संख्या कमी होण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 200 विधानसभा सदस्य असलेल्या राजस्थानच्या विधान भवनामध्ये आमदारांची संख्या पुन्हा एकदा 199 वर आली आहे। गेल्या 11 वर्षांपासून सुरू असलेले हे गौडबंगाल नेमकं आहे काय, बघूया एक रिपोर्ट। राजस्थान विधानसभेमध्ये आमदारांचं संख्याबळ आहे 200। मात्र अनेक वर्षांपासून राजस्थानच्या विधानसभेमध्ये कधीच 200 आमदार दिसले नाहीत। फक्त 199 आमदारच आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतात। राजस्थान विधानसभेत जेव्हा जेव्हा आमदारांची संख्या 200 असते तेव्हा कुणाचा तरी अपघाती मृत्यू होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। दोन दिवसांपूर्वी सलुंबर मतदारसंघाचे भाजप आमदार अमृतलाल मीणा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। त्यामुळे 200 आमदारांची संख्या पुन्हा 199 वर आली। राजस्थानमधील जनतेसाठी सर्वसामान्य गोष्ट नाहीये, कारण गेल्या 23 वर्षांपासून राजस्थान विधानसभेत ही परंपरा दिसत असल्याचा दावा केला जातोय। राजस्थान की विधानसभा के इस भवन में भव्यता और सुंदरता का एक संगम दिखता है। इस बिल्डिंग के प्रति लोगों में आकर्षण तो है, विधायक यहाँ पहुँचना चाहते हैं, लेकिन यहाँ बैठने वाले लोगों के मन में एक अजीब सी आशंका है। मागील वर्षी राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्येही 199 मतदारसंघांमध्येच निवडणूक होऊ शकली आहे। यामध्ये करणपूर मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे शेवटच्या क्षणी करणपूरमधील निवडणूक स्थगित करण्यात आली होती। 2001 मध्ये राजस्थानमध्ये नवीन विधान भवनाचं काम झालं होतं। तेव्हापासून विधानसभा सदस्यांची संख्या ही 200 ऐवजी 199 राहत असल्याचं दिसून येत आहे। जेव्हा 200 आमदारांची संख्या पूर्ण होते तेव्हा कुणाचं तरी अचानक निधन होत आहे, मात्र ही अंधश्रद्धा असल्याचा दावा करण्यात आलाय। शमशान भी था, कब्रिस्तान भी था, कुछ किसान खेती कर रहे थे और नगर निगम भी एक तरफ कचरा डाल रही थी। तो उस वक्त गवर्नमेंट ने इसको एक्वायर करके इसमें नई विधानसभा बनाई। ना उन्होंने कब्रिस्तान की कब्रों का ध्यान रखा, ना शमशान में का ध्यान रखा। नवीन विधान भवनाच्या स्थापनेनंतर आतापर्यंत 17 आमदारांचा मृत्यू झालाय। 2008 ते 2013 पर्यंत 200 आमदार हे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत होते। मात्र 2013 नंतर 199 हे सदस्य आपला कार्यकाळ पूर्ण करतायत। त्यामुळे यावरून अनेक प्रकारचे संशय व्यक्त केले जात आहेत। याची सत्यता झी न्यूजच्या प्रतिनिधींनी करण्याचा प्रयत्न केलाय। शमशान कहाँ है? तो विधानसभा की जमीन से लगता हुआ ये शमशान है, फिर बीच में मंदिर है और उसके बाद यहाँ से विधानसभा की बॉर्डर शुरू हो जाती है। लेकिन सवाल ये कि क्या शमशान का कोई असर है? या सर्व घटनांबाबत सरकारला माहिती आहे। सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक वेळा उपाययोजना करण्याचे प्रयत्न झालेत, मात्र हा प्रकार सतत सुरूच आहे। वसुंधरा राजे यांच्या सरकारमधील 4 आमदारांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मागच्या गेहलोत सरकारमध्येही 7 आमदारांचा मृत्यू झाला होता। आता हीच परंपरा भजनलाल यांच्या कार्यकाळातही सुरूच आहे। शशी मोहन, झी 24 तास, राजस्थान।